नमस्कार. आज आपण माळशिरसच्या हिंदी केसरी मैदानात आहोत आणि आज खरं आपण दोन वासरं बघताय म्हणजे थोडक्यात नंदी आपले. आज किती गट आपला 19वा गट पाहिला असेल आपल्या सर्वांचा अडका वेगाचा शेवट सारखा आणि चांद हा गट पास झालाय. आपल्यासोबत त्याचे मालक आहेत दादा. पहिल्यांदा हा दिघा पहिल्यांदा आपला परिचय द्या. मी प्रथमेश मामाने नेवरे बैल शौर्य विशाल शेठ माने माहिनी गाणवड या नावानं पळतो. दादा काय सांगाल आज खरं आपल्याला वेगाचा शेवट सारखा आणि चांद आज ही गाडी पळाली, कशी गाडी पळाली आजपर्यंत? काय झालं, पायरा नव्हता झाला दोघांचा पण आमच्या. परवा दिवशी रात्री मला आला डॉक्टरांचा फोन. मला म्हटलं काय केलं नियोजन, म्हटलं नाही काय केलं नियोजन, कारण माझा अगोदर झालं शिवर पायरा पण ते जरा बैल मोठा हे बारका म्हणजे गाडी पळली नसती म्हणून आम्ही ते जरा कॅन्सल केलं ते नियोजन. मग आमचा काय पायरा झाला नव्हता. मग परवा दिवशी रात्री अचानक फोन आल्यावर मला वाटतं एक 8-8:30 वाजता फोन आला परवा दिवशी. मग चिठ्ठ्या 9-10ला बंद झाल्या आणि 8-8:30 वाजता फोन आला. मला म्हणले गाडी पळूया. चालतंय म्हटलं पळूया, नाही काय अडचण. ते काय एका मिनिटात पायरा झाला, नियोजन झालं आपलं आणि पळाला गटपास झाला गाडी. दादा दोन्ही पण तुमचे नंदी असतील. आता एक तुमच्या दावणीचं नाव प्रत्येक वेळी तुला ठेवतायत, काय सांगाल म्हणजे या मागचं रहस्य काय सांगाल? नाही, रहस्य म्हणजे काय, मालकाचं प्रामाणिकपणा म्हणजे विश्वास सगळ्यांच्यावर. मालक काही तर नसते ते. नंतर बैल सांभाळणारे योगेश भाऊ आहेत त्यांचं म्हणजे हे आहे सगळं श्रेय त्या दोघांनी जात. परत मालकाचा विश्वास असणं गरजेचं आहे. लहान वयापासून आदत वयापासूनच तो चर्चेमध्ये आहे, मोठमोठ्या पायऱ्यामध्ये पळाला आणि कायम गुलालामध्ये असतो. काय सांगा? हां, घेतानाच आम्ही ठरवलं होतं पाल तर वासरू चांगलेच पायऱ्यात. 6 लाखाला 6.5 लाखाला घेतलं होतं वासरू घेतल्या म्हणजे दोन्ही पण 5 लाखाला घेतलं होतं, 6.5 लाखाला घेतलं होतं. त्यानं पण पहिल्या मैदानात गुलाल दिला. हा फक्त पहिल्या मैदानात म्हणजे गटाला मार खाल्ला होता, पण त्याच्यानंतर याचं कायम गुलाल होता. तो पण कायम गुलाल होता. उंची लहान त्याची कीर्तिमान आता म्हणावं लागेल. हां, कारण आता ही उंचीनं आहेच कमी, पण कीर्ती पहिल्यापासून त्याची मान आहे. कारण आता मैदानात गेले की चर्चाच होती. हो, आता काय झालंय मला वाटतं चिमणी असू दे, लखन असू दे, बकासूर असू दे, म्हणजे कुठला बैल नाही मानगरच्या वादळभर 5 ते 6 एक नंबर आहेत. म्हणजे अंबरनाथचा बादल आहे त्याच्याबरोबर 2-3 एक नंबर आहेत. म्हणजे सगळ्या बैलात बैल पळालेला आहे वासरू. आदतमध्ये सगळ्यात पळाले, दुसऱ्यात पण आता चांगल्या बैलात पळतोय, राहतोय. परवा तोडकरांच्या सुंदरभर पळाला, चांगल्या बैलात पळतोय. बघायला गेलं तर म्हणजे ज्या पद्धतीनं आता तुम्ही म्हणता की जसं शरीर आहे छोटं, मोठमोठ्या बैलांबरोबर पळाला आहे, पण कधी असं जाणवलं नाही की बाबा उंची कमी आहे किंवा त्याच्यामुळे काही अडचण आली. पळ त्याचा एकसारखा आहे. हां, आम्हाला तर सगळेजण म्हणतात तुम्ही या बैलावर पळू नका, त्या बैलावर पळू नका. आम्ही नाही, म्हणजे आम्हाला जो बैल मिळेल त्या बैलावर पळतो. आम्हाला आत्तापर्यंत वासरानंतर काही नाराज केलं नाही. आम्हाला सगळे म्हणतात की आता कुठला बैल खाड्या माताचा आहे, कुठला काय आहे, तुम्ही पळवू नका, परत वासरू पळायचं नाही. पण आम्ही घेतल्यापासून आजपर्यंत बघतोय वासराचं स्पीड काही कमी नाही, वासरू वाढतेच पण कमी नाही. आज हिंद केसरीचं जो मानाचं मैदान होतं म्हणूया आपण की आता एवढं मोठं मैदान आणि सर्जरीच्या म्हटलं की अचानक नियोजन झालं. कुठंतरी आपण म्हणतो की मनमोकळेपणानं पायरा झाला तर त्याचा रिझल्ट दिसून येतो. गाडी त्या पद्धतीने जबरदस्त असं स्पीड लागली गटालाच. काय सांगितलं? नाही, गाडी चांगली पळाली. म्हणजे आता एक होती आमच्या मित्राचीच गाडी होती, ती पण चांगली गाडी होती. ती काय आमची घरचीच बैल आहे ती पण, असा विषय होता. पण आता काय 2 चिठ्ठे केल्यामुळे आता संघटनेनं कुणाला काय करता येत नाही, म्हणजे चान्सच नसतो पुढं. आता पुढं आमची बी चिठ्ठी 1 नंबर तास होती 61 मध्ये, त्याच्यामुळे काय त्याला पर्यायच नव्हता. सारख्याबद्दल सरजा पण चांगला पळाला आज. म्हणजे बैल तो काय होतं, आम्ही बी विचार केला मोठ्या मैदानात तो बैल राहतो कायम. म्हणजे आता त्याला बऱ्याच जणांनी डावला असेल या मैदानात, पण मी विचार केला की बाबा तो मोठ्या मैदानात कालव्यात बैल चांगला पळतो. त्याच्यामुळे मी पण एका मिनिटात मला डॉक्टर्सने हो म्हटलं. ड्रायव्हर कोण होती गाडीवरती? बाया ड्रायव्हर तो वाटेगावचा. बाई आमचा काय हुकमीच आहे, म्हणजे कायम त्यांची गाडी तो सांगतो. चॅनचं आता तुम्ही एवढ्या जवळून त्याला बघताय, त्या चॅनचं एक वेगळे पण किंवा वैशिष्ट्य काय जाणवत होतं? वैशिष्ट्य म्हणजे नाही असं काय, पण आत्तापर्यंत जेवढ्या पायऱ्यात पाहिला आहे नाही वासरू कोणाला कमी नाही पडलेलं. ह्याचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय माहिती आहे का, त्याचा सुट्टी मेकर ह्याच्यासारखाच आहे येडा. काय झालं आहे, जरा खाली जरा दमवतो, थोडा दमवतो म्हणजे काय असं लय दमवत नाही, जरा त्याला सवय आहे जरा मागं सरायची. जरा सगळ्यात म्हणजे सुट्टी मेकरमुळे आम्हाला जरा सगळ्यात मोठं हे आहे. सुट्टी मेकर कोण आहे? हां, सुट्टी कोण करतात?
आमचा हक्क घरातच आहे. हो, या की बोल. या समोर या, समोर या. कसं असतं की आपण ज्या पद्धतीने तुम्ही म्हटलं की आता या बैलगाडी क्षेत्रामध्ये आपल्या सुट्टी मेकर आणि ड्रायव्हर म्हणजे बैल आहेत. आणि सुट्टी मेकर जर बघायला गेलं तर सगळ्यात रिस्की काम कोणाचं असेल तर ते सुट्टी मेकरच आहे. सेकंदाचा क्षण असतोय त्यांच्याकडे. आता सुट्टी मेकर आपल्या बरोबर बघू शकता तुम्ही. जर सुट्टी जर नाही झाली तर गाडी किती बी पळू द्या त्याला काहीच करू शकत नाही आपण. सगळा खेळ सुट्टीवरच आहे ना. ड्रायव्हरचा नंतर विषय आला, गाडी सुटल्यानंतर ड्रायव्हरांचा विषय आला. सगळ्यात जास्त विषय म्हणजे खालनं सुट्टीचाच विषय येतो पहिल्यांदा. आणि आमचं कसं झालं आहे, आमची सगळी घरची आहे त्याच्यामुळे आम्हाला काय कुणाला बाळूभाऊ कुणाचा बैल दुसरा सोडत नाहीत. फक्त चांदन गोल्या, दुसरा कुठलाही बैल ती सोडत नाहीत. पहिल्यापासून चांदन गोल्या ती सोडते. आत्ता ही दोन आहेत. एक दुर्गा म्हणून आहे. आत्ता एक नवीन कोण घेतला आदत तेजा म्हणून, परवा तो निमगाव सावकरभर पळाला आहे आदतला. तो पण कोण चांगला पळतो आदत. नियोजन सगळं मीच करतो. म्हणजे असं काय नसतं सगळ्यांच्या सहमतीनं. मी बी एकटा करत नाही. मला जरी कोणाचा फोन आला तर सगळ्यांनी विचारून नियोजन होतं. असं नाही की मी एकट्यानंच निर्णय घ्यायचा, असं काय नसतं. चांद आणि कोल्या आपले एक गुलाला तुम्हाला प्रत्येक ठेवतात. नक्कीच आज तुम्हाला हिंद केसरीचा गुलाल लागेल. ही तुम्हाला शुभेच्छा दादा. हो, धन्यवाद. धन्यवाद.